मावशी गडावर कोणी पडलंय का आजपर्यंत काही घटना वगैरे काही? एकच पडला फक्त गड चालू झाला ते. शुभ सकाळ मित्रांनो, आज आपण एका ॲडव्हेंचरस जर्नीवरती निघालेलो आहे आणि रात्रीचा स्टे म्हणजे जवळपास आपण 275 किलोमीटर प्रवास करून आपल्या कॉलेज फ्रेंडकडं मोहनकडं थांबलेलं होतं. तरी स्टे होऊन आज म्हणजे जवळपास सकाळचे वाजले 6:30. आता आपण या ठिकाणावरून निघणार आहोत. तर आपल्यासोबत राहुल देखील आलेला आहे. तर पुढचा प्रवास नक्कीच आपल्याला मी आपल्या ब्लॉगमध्ये दाखवतो. तर नमस्कार मित्रांनो, जर्नी विथ मेहुल बर्डे या यूट्यूब चॅनलवरती आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आपण एक अविस्मरणीय आणि एक धाडसी प्रवास या ठिकाणी करणार आहोत. आपल्यासोबत आपला कॉलेज फ्रेंड मोहन, त्याच्याकडेच आपण नाईटला स्टे केला होता. आणि आपल्यासोबत आहे राहुल. तर आपण पुढं प्रवास आणि त्याचा अनुभव हा पुढं बघणार आहोत. चला तर मग. इकडे जायचं मित्रांनो वरती. आणि हा बसला इकडं मोहन. तो नाईटला सांगायचं मला, मी गडावरती येणार नाही म्हणे. आणि आता असं झालं, तो आम्हाला मागे टाकून पुढे पळतोय. आणि राहुल शेठ, त्यांचे पेरेंट्स, त्यांना म्हटलं मी की किल्ल्याचा स्पॅच खूप अवघड आहे, राहुलला पाठवायचं की नाही तुम्ही बघा. आता राहुल माझी मजा घेऊन राहिला आहे. तुम्ही मागे राहता म्हणे आणि माझी मजा घेत होते म्हणे काल. मावशी, गडावर कोणी पडलंय का आजपर्यंत काही घटना वगैरे काही? एकच पडला फक्त गड चालू झाला ते. कधी? मागच्या वर्षी? या वर्षी? कसं पडलं बरं? त्याचा पाय घसरला आणि तसंच पडला तो. दावत येताना पायऱ्याने खाली. अच्छा अच्छा अच्छा. ते सरळ असा तो पण नसता पडला. त्या सरळ रॉकवरनं का? हा, सरळ rock. तर मित्रांनो, मावशीकडनं आपल्याला माहिती मिळाली आहे. तर कधीही सावधगिरी बाळगूनच प्रवास केलेला एक असतो. तर मित्रांनो, आपला गबरू जवान, तुम्ही थकले की तुम्हाला खांद्यावरती घेऊन जाईल म्हणे मी. बघा, त्याचं लग्न बाकी अजून, मुलगी वगैरे असली तर सांगा त्याच्यासाठी बरं का. हम तो सुबह आ गए थे 7 बजे आ गए थे समथिंग. कितना टाइम लगा क्या 2 घंटे बोले तो आने जाने में. बैग क्यों ले जा रहे हो? वहाँ बंदर छीनेंगे. बॅग नका घेऊन जा. खूप मागला मागे लागले. हे यांच्या खिशात इतनी बैग तक खींचते रहे पीछे. ये वाला खींचते नाही ना, बॅगा वाढल्या ना तर आज अजिबात काही करू नका. हालचाल उडून द्यायचं बॅगा बॅगावर बॅग नाही पाहिजे तुझा. मेरे तो जेब के अंदर चेक कर रहे थे. यहाँ जेब. हाँ चेक क्या हे बघायचं. हाँ, माझे हे पण सोडत नव्हते ते. बैग भी नीचे रख दो दुकान पे. यहाँ पे एक दुकान पर पूरा आहे का दुकान आहे का नाही? आहे पण तसं आता चालू केलं ते सर्वात वरती केलं. हा, त्या बाईची इथे ठेवतो. घाबरत नाही का ते? हा? घाबरत नाही नाही? ते घाबरत नाही ते. आणि त्याची टोळीची टोळी पूर्ण टोळी म्हणजे कम से कम 25 एक आहे ते. 25 बच्चे सकाळी होते ते, आता पूर्ण उतरले खाली. हा ते भेटून द्या ना. चला, बॅग न्यायची की नाही न्यायची याच्यावरनंच. तरी पण घेऊन घेतली सोबत. आपलं सामान त्याच्यामध्ये महत्त्वाचं ट्रॅकिंगसाठी लागणारा विषय. आणि ते pocket पण माहिती का, आधार कार्ड वगैरे सगळं हातात होतं. ते हातातून हिसकून काढून पळून आलो. वरती मागलंय सगळं खिचतं हातातलं. बॅग चेक कर का भुवनगात्र ज्वलन नेत्र
तिकडून आहे ना रस्ता तिकडून आहे ना तू येतो का नाही बॅग मी घेऊ बरोबर पाय बार का हा ना नाही जवळ येऊन देऊ नका जवळ आलं तर मग ए अरे अक्षय चल ना गपची मरू दे ठेव फोन तर सागर भाई राहुल चकला की सांगतो बरं मला कसं आहे रे एक पकड रे एक मिनिट दादू केलं तर नाही सांभाळावं केलं दाखवतो आपलं. जिम्मेदारी टोकरी बच्चे से पाली नहीं कोई छोकरी अब जाते नहीं अच्छा चल ना हम नहीं है तड़की ना बाहर को अरे या करो चलो साहब अरे चकले का ये ना भाई हा गडजी गेले मग हरिहर फोर्ट हर्षगड या नावाने देखील ओळखला जातो. हा नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर रांगेतील एक प्राचीन आणि थरारक गिरिदुर्ग आहे. 3676 फूट उंचीचा हा गड 80 अंशाच्या कोनामध्ये असलेल्या कातळ पायऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे. यादवकालीन हा किल्ला गोंडा घाटावरील देखरेख करण्यासाठी बांधला गेलेला होता. गडाचा इतिहास यादवकालीन निर्मिती नंतर निजामशाही, शहाजीराजे, मुघल आणि शेवटी 1818 मध्ये ब्रिटिशांनी या गडाला आपल्या ताब्यात घेतले. हर हर महादेव वो लगी रे उनका छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव छत्रपती संभाजी महाराज की जय. बॅग देताय का? ये तो मधु ना वर डायरेक्ट रास्ता माकडं काही दिसून राहिले. बहुत ऊपर आ चुकी है त्याचा टोकन पण होता चल 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 उडू पडायला नाही चल काढके घ्या काढके आला का अरे देवा जाऊ द्या आम्हाला हे बघा इकडे जा. जय बजरंगबली हळूहळू या. हा, चल. एक खिसा कोणती होती उसने तो ले लिया व्हिडिओ घ्या ना त्याचा व्हिडिओ घेतलं का? याचा काढू बस ते बी बाहेर बाबा. चल आता ए, चल 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 एक दिला ना आता वाटू काय एक बॅग घेऊन आले चल. एक एक बिस्किट द्या सगळ्यांना. मग चल राहू तू आहे पुढे. ती अग्नी याची हा ते एक पाहिजे बारीक असं लटकून राहते त्यांच्या चल रोले भाऊ त्या साईड
चला बस आता जा. जा घरी. बस आता खाली उघडा खाली उतरा पाठावीला का तिकडं. ते पे आहे त्या भाऊ याने पण बिस्किट कधी फसवलं बघ कोणी आहे का त्याच्याकडं काही. शेवटची टीम होती काय ना आपल्या आपल्या माग कोणीच नाही वाटत. त्यात पैसा नाही ना दिला. ते लाडवून ठेवले कुठला आहे? हा त्या पाती दिसले. बहुत छोटी छोटी माकडं आहे ते. आता आता नको घेऊन पळू हा. सॉरी सॉरी. तिथे पहिले आवडत अरे 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 नको नको त्याच्यात काहीतरी आहे. चला नको नको काहीतरी दिसलं त्याला एवढं बारीक बारीक. काय दिसत काय ते आपल्याला काही राहणार नाही. उतरायचं काय मला नाही लागत तर जाऊन. अरे लीडर आहे तो इथला. तोंडात नाही काय भरलंय. बाय 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 बाय. हे बा त्रास नका द्या हा तिकडनं आल्यावर. आता जे खायचं होतं घेऊन तुला बरं. हा? 2 लाख त्यांचाच आहे का तो? अच्छा ए मोहन अरे थांब राजा. मला म्हणतो मी येत नाही म्हणतो खालती राहतो म्हणतो तिथं आणि इथं आमच्या पुढे चाललाय वरती. इकडं नाही मोहन. हां त्याचा आता 8-5 करत दिवसांनी ठरलं बरं. काहीच नाही खस काय गेला तर चालू आहे. सोडा बरं. त्याच्यामुळे मी जीन्स घातली. सोपं आहे. एकच मिनिट थांबा. शिवाजी महाराज हर हर गडावरील हे एक धान्य कोठार असून याच धान्य कोठाराचा उपयोग वर्षानुवर्ष धान्य साठवून ठेवण्यासाठी केला जात असे. तर आपण आतल्या बाजूला या धान्य कोठाराला बघणार आहोत.
जाऊ शकत नाहीत ना. हा हा पासच करायचा आहे त्यांना, वरती जायचं तर. येवा तुम्ही इथं, आम्ही आहे इकडं. बाय बाय करा, बाय बाय करा, बाय बाय करा, टाटा टाटा. बाय बाय व्हिडिओ मध्ये आता हाय करा. बाय 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 करा. 10,000 रुपये आहे ते बघ. सिक्के आहेत, कॉइन्स खोचले आहेत ते दगडाने ठेचून ठेचून. आपलं क्लिअर झालं माकड. हा आणि विहिरीचा खड्डाच आहे हा. सरळ सरळ चाललंय. बसून बसून सर्वात बेस्ट आहे. बॉडीचं वेट पाठीच्या साईडला ठेवा. बुटाला आहे ना चांगला ग्रिप पाहिजे इथं. चांगलं आहे. खाचा पाडल्यात ना. तर मित्रांनो या ठिकाणी माकडं आलेले आहेत. ते बॅगा हे सकतात म्हणे, म्हणजे खायच्या दृष्टिकोनातून. खाली खाली. चला चला मागे चला. इथं त्या अवघड पॅचवर आले बरं ते आता. मोबाईल नाही खायचं घ्यायला ते खायचं. ग्रुपनी पण आहे ना काठी ठोकली तर. हर हर महादेव. ब्लॉग बनवले काय? हो, ओके, आयडी सांग आयडी. जर्नी विथ मेहुल बर्डे. ओके. बघायचं होतं ना हेच आहे हॉल ते. ग्रुपने जा बरं का, ग्रुपने जा. माकडं पुढे आले बरं त्या अवघड पॅचवर. निघून आले का दुसरीकडून? त्यांना हाकलायचं बरं का, घाबरायचं त्यांना. माकडं पुढं माकडं. माणूस आहे. तेव्हा तिथं आहे. माकडांनी चेकिंग स्पॉट हे ठिकठिकाणी निर्माण केलेले होते. त्याच्यामुळे लाठी काठीची गरज पडते, म्हणून आम्ही सेल्फी स्टिकचा उपयोग केलेला होता. कारण ते मोहनच्याच खिशावरती आक्रमण करून त्यालाच घाबरवायचा प्रयत्न करत होते.